काल आपण पाहिलं की बाईसांवर सर्वज्ञ कोपले. मला एकदा सांगता येत नाही तुम्हाला. ईश्वरीच्या सन्निधानामध्ये, आता ईश्वरीचं सन्निधान म्हणजे त्याच्या अधीन होणे आणि त्याचं मनीतलं ऐकणे म्हणजे सन्निधान. मग ते आता पण आहे हा विषय. आता साधी करणे, ठाव लागणे, त्यावेळेला ईश्वर. मग वयसांना म्हणाले, तुम्ही एकदा सांगू शकत नाही का? आणि उपाध्यांना म्हणाले, तुम्ही जाऊ नका. तर हा जो स्नेह आहे जाणवोपाध्यांच्या बद्दल, तो अंतराचा स्नेह आहे सर्वज्ञांच्या ठाई, आणि त्यांचा अंतर पाहिलेला आहे. अशा दोन गोष्टी ह्या लीळेमध्ये दिसतात. अशा अनेक गोष्टी असतात. आपण जेव्हा त्या लीळेशी बोलू तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे तरंग दिसतात. त्यांचाही कड पाहिला उपाध्यांचा, की खरंच हा अंतरातून आहे का सेवेला योग्य, किंवा त्याचा अंतर्भाव कसा आहे. तर ते क्लिअर आहे. 10 वेळेला बाईसांनी पाठवलं तर ते जाण्यास तयार आहेत. ते म्हणले का एकदा सांगता येत नाही का बाईसाला, किती लांब आहे ते कटक? नाही म्हणले ते. तेव्हा इथे सन्निधान कधी असतं? मग जेव्हा तुमचं अंतर शुद्ध असतं तेव्हा तुम्ही सन्निधानात असता. जेव्हा अंतरात वेगवेगळे तरंग आले निगेटिव्ह, ते तुम्ही लगेच असन्निधानात जाता. म्हणून एका सन्निधानी असन्निधान, एका असन्निधानी, एका म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये सर्वस्व स्वामींना अर्पण केलेलं असतं त्यालाच असन्निधानात सन्निधान, सन्निधानात असन्निधान, असा हा लीळेचा गर्भित अर्थ सर्वज्ञांनी दाखवला. म्हणून या अर्थाने ही लीळा अशी वेगळं रूप सांगून जाते. मग सर्वज्ञ त्या लेण्यामध्ये खेळ करू लागले आणि खूप वेळ गेला. आणि मग बाईसा कोपल्या. बाईसा कोपल्यानंतर सर्वज्ञ म्हणतात, आता बाईसाच्या देवा होईते. या शब्दांमध्ये वेगवेगळे अर्थ असतात. बाईसाच्या देवाला का म्हणलंय स्वामी? देव कशाला म्हणतात? देव शब्दाचा अर्थ जो दाणी. इथं देव आला असे अनेक लीळेमध्ये दिसतं बघा. ते राखी ग देवा, तारी ग देवा, मारी ग देवा, देवा शब्द आहे तिथं. स्वामी म्हणाले, चला आता इथं या सृष्टीत तर देव मीच आहे. स्वामींनी गेले त्या लीळा अनेक केलेल्या आहेत. तर तो जो दान वर्तत त्याच्याकडून त्याला देव असं म्हणतात. सगळे दान मोक्षासही. म्हणून स्वामी म्हणाले बाईसांना, बाईसाच्या देव. बाईसा कोपल्या, मग बाईसाचा देव होणे नाही घडणार. म्हणजे कोपल्यामुळे देव अंतरतो. लक्षात येते भानगड. अशी बारीक छटा आहे त्या लेण्यामध्ये. तेव्हा साधनवंत कोपतो. आपण साधनवंतच्या कुठल्या कोणत्या कक्षेत आहे हेच कळना गेले. कुण्या कक्षेत आहेत आपण साधनवंत, कोण्या अर्थाने आपण साधनवंत आहेत आणि कसे आहे. आता क्षणाक्षणाला जर आपण कोपतो, आपले जीवधर्म चळतात. आणि स्वामी बाईसांचे जीवधर्म तर स्वामींसाठीच चळले आहे ना. आपले जीवधर्म कशासाठी आणि का चळतात कुणास ठाऊक.
म्हणून ते म्हणतात की बाईसाचा देव होईल, भक्ताचा देव व्हावं लागतं म्हणाले. मला कठीण आहे शब्द समजायला आणि कळायला, खूप कठीण आहे. आपल्याला भ्रम झालाय की आपल्याला कळत आहे सगळं, आहे की नाही. तर ते टोपल्यावरती देव होत नाही. म्हणजे अगोदर ते देव झाला पाहिजे आपला, नंतर आपण कोपावं. जीवधर्म हे जसे कार्यसन्यासाती पण कारण संन्यास, हे कार्यसन्यास बायसांचा झालेला आहे. प्रेम संचार मात्रे, तर बोध संचार मात्रे पण होतो असतो, झालाच पाहिजे. बोधाचं चरित्र होत गेलं की हे जसे कार्यसन्यास होतो, कारण संन्यास होतच नाही. असं कठीण आहे ते संन्यासत्व. बायसा खऱ्या संन्याशी आहे की नाही. आपलं कार्यक्रम किती टक्के संन्याशी आहे आपण. मग आपले जीवधर्म चाळले म्हणजे कोपलंय. जेव्हा जेव्हा आपण कोपो तेव्हा स्वामी अंतर. खूप वेळेला प्रसंग आहेत महाभारत आदी सगळ्या कथेमध्ये तसलंच आहे ते कार्यक्रम. चला, तर म्हणजे असं निरंतर देवाचं असावं, असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही निरंतर नसता तेव्हा तुम्ही अवांतर असता. कधी कधी देवाचं 90% जीवाचं, असं नाही. 90% देवाचं, 10% जीवाचं. मात्र टक्केवारी कमी जास्त करत राहायची आपले, होती ती. मग 50% तर आपण देवाचं व्हावं, 50% जीवाचं. जीवाचं व्हावं, जीवधर्माचं व्हावं, स्वभावाचं व्हावं, इंद्रियांचं व्हावं. म्हणजे आदेश नाही स्वामींचा. व्हायचंच नाही तर विशेष काय, स्वामींचं सर्व अर्थाने व्हायचंय. इंद्रिय समर्पण स्वामींना, आलेले सगळे विचार स्वामींना, स्वामींसाठी स्वामींना अर्पण. स्वामींचेच विचार, स्वामींचंच कर्म, स्वामींनाच अर्पण. ह्याला म्हणायचं कार्यसन्यास. म्हणजे बाईसांचं व्हायचं असेल तर त्या लेवलला आपण साधनवंताने यावं, असं कठीण अर्थ आहे त्यामध्ये. मग आपलं साधनवंत आपण आहोत का, आहेत तर किती, कसे आणि किती वेळ. निरंतर म्हणतात ते. निरंतर साधनावस्थेत सिद्ध राहायला पाहिजे. आम्ही ते पाहिलेले एक बाबा होते, निरंतर सतत हातात गाठी आणि मौन, सुराशीच बोलायचे. त्याचं पाणी सांडलं तर अरे चक्रधरा पाणी सांडलं रे म्हणायचे. मग ते नाही बोलले तर ते पक्ष बोलायचे. पक्ष, कुठलाही पक्ष त्यांना आठवायचा. 5 पाठ. स्मृती बोलायचे. आमरस खाल्ला म्हणाले करडेल की तुपैल जाणेल, तर रुपयाचे आणरे चक्रधरा म्हणाले कशाला दे, अरे आमरस तू मला, असं ते बोलायचे. विनियोग करायचे पदार्थाचा, पण ते असं मरडायचे ते. त्याला म्हणायचं कार्यसन्यास. निरंतर राहायचे ते. आणि लोक त्यांना येड्यात काढायची, म्हणजे येड्यावर काय डोक्यात स्क्रू फारला, म्हणजे चातुष्टी नाही म्हणायची. पण मला असं जाणवायचं की ह्याचं चातुष्ट सगळं आहे ठिकाणावर. मग ते चांदण्याकडे बघायचे, अरे चक्रधरा काय चांदणं पडलं रे, कुठं आहेच रो तू म्हणायच्या चांदण्यात. ती लिळ आठवायची, म्हणजे लिळेत गुताय. निरंतर राहायचे ते कशात बी. नदीला पूर यायचा, पूर आला की ते तिकडं जायचे ते. तिथं बोलायचे ते,
चक्रधरा तू वाहत तर नाही आणणार आहे रे, मग ये ना, मी तुला, मला येते पाहायला येते मला, मग टप्पा उडी असं करायचं, उडी टाकून मी द्यायची ते. इतक्याला म्हणायचं निरंतर परमेश्वराचं होणं. असं एकच साधू मी पाहिला आयुष्यात, त्याला म्हणायचं निरंतरता. म्हणजे अनेकही असतील, आपल्याला काय माहिती, आपल्या नजरेत तेवढंच बसलं. ते सगळ्या त्यांचं मी ते झोपतापासून त्यांचं तसलंच ते पट्टीवर मुंगी आली यायची. मग देवा मुंगी रान व्हावे सांगितलं, माझ्याकडे का पाठवलेले चक्र, आता मुंगीला बोलायची, जरा त्याला काय बोलणं आहे तेव्हा. आता हे कळण्या इतपत आपला अधिकार लागतो विचारांचा. हे ऐकताना सुद्धा आपला युगो खवळतो बरं का. हे असं जर सांगितलं ना आपण, आणि ऐकताना सुद्धा माणसाला अहंकार दुखावला जातो. काय लावलंय, हे निरंतरता आहे. आणि अंतर म्हणून ते बैसाच्या देव होणे म्हणजे निरंतरता आहे, न होणे म्हणजे अंतर पडलेलं आहे, असं आपल्या जीवनाचा अर्थ आहे. निरंतर आहे आपण देवाचे का अंतर पडून आहेत. अंतराला काय म्हणतात, कसला अंतर आहे आपला, जड पदार्थाचा अंतर आहे, चेतन पदार्थाचे अंतर आहे, उल्लेखाचे अंतर आहेत की नाही. अंतरा संगीत शास्त्रामध्ये अंतरा असते. चल, अशा एका दोन्ही अर्थाने अशी लीळा आपण लीळेशी मंथन करू शकतो आपण. मग बैसाचा देव झाले सर्वज्ञ. त्याचा हा जो खेळ आहे तो मनुष्यवेशाचा असतो. आणि जेव्हा बैसांची पूजा वगैरे व्हायचं असतं तेव्हा सर्वज्ञांना देवाचं देवत्व येतं. बोलीला कळणार नाही तुम्हाला, ते खूप कठीण आहे मराठी भाषा. देवाचं देवत्व पण पूजा उत्सव काही अतिमंगळतेने उपलब्ध होत असतं. देव तर सदा सर्व काळात असतात ना. तर असा हा जो मंगळ काळ आहे तो आपल्या साधनाचा अभिमान त्यावेळेला असतो. शब्द हे पाचवी स्थळात वर्णन नाही आहे. आता हे किती पाचवी स्थळ पाठ केलं नाही, हे धरायचं, हे धरायला लय कठीण आहे. साधनाचा अभिमान त्यावेळेला असतो त्या मंगळ काळामध्ये. आणि ईश्वराला देवता तत्व त्यावेळेला आलेलं असतं. देव आहेत पण देवतात्व, म्हणून देवता स्मरणे अस्तिपरीत म्हणलेले आहे. ईश्वर स्मरणे का नाही म्हणलं अस्तिपरीत मध्ये, देवता स्मरणे जो जन्म क्षेपी, देवता स्मरणे का म्हणलं देवाने, तर त्यावेळेला देवता होतात परमेश्वर. ईश्वर स्वरूपाला देवता तत्व म्हणजे काय होत आहे, अशा अनेक अर्थ त्या देवतेमध्ये आहेत. त्यापैकी एक साधनाचा अभिमान असतो आणि त्यावेळेला मंगळ काळात देवता तत्व प्रगट होत असतो. शब्द पकडणं कळणं आवड आहे ते. आणि त्याच्या वेळेला ते जे गुरुत्व आचार्यत्व जे परमेश्वराने स्वीकारलेलं आहे ते खऱ्या अर्थाने स्वामी परमेश्वर होत असतात त्यावेळेला. म्हणून बैसाच्या देव होणे म्हणलं. चला ठीक. मग गदो नाईकांनी सारंग पंडिताला पाठवलं. मग सुटकेचं विनवा म्हणाले, आता मी संकटात पडलो. सर्वज्ञ म्हणतात, तुम्ही रिक्त असते का आलाल. स्वामींनी त्या लीळा अनेक पाठामध्ये अनेक प्रकारची लीळा आलेली आहे गदो नायकांच्या बद्दलची. त्या एका पाठामध्ये आलेला आहे की वरदळ जाईल आणि सुटतील, असा एक शब्द आहे. वरदान आहे स्वामींचं तिथे. पण म्हणाले तुम्ही आम्हाला काही द्रव्य आणलं असतं. म्हणून तिथं राजा, गुरु आणि देवता ह्या विषयाचं वर्णन केलेलं आहे. का रिकामा जाऊ नये,
आता ब्रह्मविद्येचं ज्ञान झालं म्हणजे आता सध्या वासनिकांचा बराच मोठा समुदाय आहे. तर साधूला काय पैसे द्यायचे? भरपूर आहे. मग ते रिक्त हाताने काय दंडोत करायला सुद्धा तयार नाही. केला तर मार्गाचंच खाऊन जायचं असतं त्यांना. किंवा मार्गाचं खायचं, मार्गाची त्या गुरुची निंदा करायची, मार्गस्थाची करायची, नाहीतर त्या अधिकरणाची करायची. या अर्थाने आपला संप्रदाय खूप मोठा आहे. जे आश्रमस्थापन साधू संत आहे ते आल्या गेलेल्याला आपण जेवण देतो, चहा देतो. कुठे जाऊ द्या, दंडोत केला की तुम्हाला लायसन मिळालं, असं इतर संप्रदायात कुठेच नाही आहे तसं. पण जे असे विपरीत वासनिक आहेत ते असं विपरीत प्रचार करतात साधूचा. म्हणजे साधूला काय कमी झाले, जायचं, खायचं, प्यायचं आणि 10 रुपये निघायचं 2 दिवसाचे. त्यांचं पण ते त्यासाठी सर्वज्ञ म्हणता, राजा गुरुने देवता येणं रिक्त हस्ते भेटायचं असतं. आणि हेतू असतात, रिक्त हाताने का नाही? तुम्ही रिक्त राहाल ना. मग संसारात बरं तुम्हाला कळतं तसं जायला, लगेच पिशवीत काही ना घेऊन जातच. भेळ भात असतो, बिस्किट पोळे असतात, ते कसं कळतं? इकडं कसं कळत नाही? तो प्रसव आलेला असतो विपरीतत्वाचा. म्हणून ज्ञानी वासनिक मंडळी आता फार दूर चालले आता. आणि जे सगुण आहेत वासनिक ते मात्र आपला विधी सोडत नाही. अरे सुपारी देऊन 2 रुपये असतील, 10 रुपये असतील, सुपारी तरी देऊन भेटतात. जसं त्यांना आपापला अनिष्ट आणि इष्ट विचार करायचा असतो. काळाचा प्रभाव आहे मोठ्या प्रमाणात. म्हणून ते सांगतात की आता अरे म्हणाले, त्याने जर द्रव्य दिलं असतं तर सुटले असते. म्हणाले विचारे, तर म्हणाले गदोनायकांचं अर्ज आहे म्हणून धरले, अर्ज म्हणून सुटले, तर गोसावी काय केले? अर्ज म्हणजे प्राक्तन, दैव. अनेक अर्थाने अर्ज असतं, संसारात असतं. प्रारब्धाधीन संसार आणि पुरुषार्थाधीन परमार्थ. बोलायला कळालंय की संसार प्रारब्धाधीन होत असतो आणि परमेश्वराची साधना पुरुषार्थाने करायची. म्हणजे देव आपल्याला पुरुषार्थानेच प्राप्त करायचा असतो. संसार कर्मवशे मिळणारच आहे. स्वामींनी सांगितलेलं आहे, कर्मवशे जीव सकळही पावे. ते मिळणारच आहे. मग कोट्यावधी मिळतील काय आणि 1,00,000 मिळतील काय, शेवटी सोडूनच मारायचंय सगळं. बँकेत ठेवून मारायचंय किंवा घरं, दारं, बंगले, आश्रम इथंच राहणार आहेत. ते सगळं कर्म अर्ज वाचतं. लय मोठा आश्रम काय तुमच्या ह्यानं नाही मिळाला, सर्वांच्या कर्म अर्जावाने मिळाला. म्हणजे तुम्ही त्या लेवलचे असाल तर. आणि दैव अर्जावाने आला असाल तर दैव दत्त. मग तिथली स्वस्थता वेगळीच असते. एखाद्या आश्रमात गेल्यावर भकास, तिथले पदार्थ उदास असतात बघा. म्हणजे तुम्हाला लक्षण म्हणून सांगतो, समजायचं हे दैवदत्त नाही, हे कर्मदत्त आहे. आणि अगदी गरीब आश्रमात गेले पण तिथला पदार्थ सात्विक आहे ना, ते गेल्या बघा वेगळंच वाटतं ते अंतःकरणात. तर समजायचं हे दैवदत्त आहे बरं, हे झोपडी. आणि खूप मोठा आश्रम आहे, अरब खरब रुपयाचा, आणि गेल्यावर उदास वाटतंय. तिथला पाणी पिलं, पदार्थ खाल्ला, पदार्थ देखील अनुभवला, उदास, रखरखले पण जाणवतं बघा. हे तुम्ही साधनवंत असाल तर हे कळतं तुम्हाला. अरे म्हणाले हे दैवदत्त नाही, हा
कर्मदत्त आहे म्हणाले आणि छावछाव करून आणले. यजमानाला खोटं बोलून लुटलं असं ओळखून घ्यायचं. मग ते घ्यायचा का नाही पदार्थ तुम्ही ठरवा. पदार्थ घेतला त्याचा तर तुमच्यासारखा दोष तुम्हालाच लागला. तर हे उजळतीला आणि ते त्या पुरुषांचं आहे. आता सगळं आपण तिथं तिला पूजाच किती केली जेवताना. पूजेवर आपण जेवण करतो. काय काय संबंध आहे? हे कर्मदत्त असणारा माणूस 500 रुपये देईल ना तुम्हाला, कारण त्यानं ते सगळं जे लुटले ग्रस्तांना वशीकरण करून, विकल्पाला शरण जाऊन ते लुटलेलं आहे आणि ते तुम्हाला दिलेलं आहे. तुमचा धर्म भ्रष्ट होईल ना. आणि त्या गरीबाच्या झोपडीत बिचाऱ्यानं 5च रुपये दिले. आता तोंड कसं नको करतो. तोंड नको कसं भावल्या. ते देवानं दिले तुला ते 5 रुपये. ते 5,000च्या पुढचे आहेत ते. त्यात त्याची श्रद्धा आहे, त्यात भाव आहे, त्यात अर्थ आहे. त्याच्यामध्ये सगळं ओतलेलं आहे त्या गरीबानं त्या आमरसामध्ये. हे का नाही? पुरुषोत्तम मासात ते जेवण आहे. ते 5,000 रुपये नाही आहेत ते 50,000 आहेत ते. 5, 50, 5 लाख. हे सगळं चिंतन कधी आपण करू शकतो? आपण उजळले पाहिजे ना. आपल्याला ज्ञान तर पाहिजे. आपणच तसले अवतार. मग काय तिथं झोपडीत तुम्हाला लय रखरख वाटते, पण झोपडीत एक सात्विक आहे बरं का. मग तुम्हाला तिथं उद्विग्न वाटतं आणि एकदम छान मोठ्या मठात गेले, तिथे रूम मिळाली तुम्हाला AC फर्स्ट क्लास. माझी वा काय बा चांगला, काय चांगलं आहे, काय चांगलं नाही आहे ते. तू खराब आहेस म्हणून तुला चांगलं वाटतं. काय सोय केली बा? सोयीसाठी गेलता का तू आश्रमात? आश्रमात तू देव पाहायला गेलता, देव ऐकायला गेलता. तुझं मेहनत तो घालवायला, तू मळलेला होता, तू मळून आला परत. आता ह्याच्यावरती सगळं अवलंबून. काळ असा आहे, त्या काळात तुमचं जीवन जाणार आहे म्हणून तुम्हाला सांगितलंय. तुमचा काळ असा आहे, मागील काळ तसा होता. कसं राहायचं तुम्ही ठरवा. खूप मोठा अंतर पडतंय देवात आणि आपल्यामध्ये. केव्हा तरी ते अंतर काढून निरंतर असलं पाहिजे देवाजवळ. म्हणून ते अर्जव धरले अर्जव सुटले असं नाही. विनंती केलेली आहे महिमभट्ट आपलं सारंग पंडितांनी, म्हणून ते तात्काळ सुटलेले आहे. आणि त्याचसोबत काही आणीते द्रव्य तर वाचतील म्हणाले, सुटतील वाचतील, असे 2 शब्द आहेत चरित्रामध्ये. भविष्यवाणी आहे. तर मग गदोनाईक कोण? पूर्वप्रमादातले कोण आहे? पतित तर आहेतच, पण पतित होताना सश्रद्ध अंतःकरणाने चतुर्विध साधनाचा ठाई राहून पतित झालेले आहेत ते. काय बोललेलं कळालंय की पूर्वप्रमादामध्ये सुसंस्कारी पतित आहे ते. ताणा प्रसाद भिक्षुक वासनिकाचा ठाई अतिशय श्रद्धा आहे. गेले असतील एका दोषाने ते, पण इकडे ते ओले पण आहे, त्यांचं लागले पण आहे आणि तशा अवस्थेत ते मेले पतित होऊन. त्यानंतर आता त्याचं फळ मिळालं. सर्वज्ञांची ओळख नाही आणखीन झाली त्यांना, पण श्रद्धा आहे. आणि म्हणून सारंग पंडिताला म्हणतात की जा रे बाबा, तो विनंती कर. एक दुसरा हेतू ते परमार्गाच्या आडणी उपयोगी गेलेले आहेत. चतुर्विध साधनाच्या स्थानाची आडणी वेगळी असते, भिक्षुकाची वेगळी आहे का नाही?
वासनिकाच्या आडणीला उपयोगी गेलेले आहेत ते. वासनिकावर पतितात काय असतं, कुठंतरी उपयोगी जायचं बा, आपलं जीवन देवधर्मासाठी उपयोगी लावायचं. पण ते अगदी निष्काम निर्हेतुक भावनेने त्या लेवलचं तसं अंतःकरण आहे त्यांचं शुद्ध निर्हेतुक. देह कष्टविलेला आहे म्हणून इथं देह वाचले. आता नाहीतर कापून टाकलं असतं राजाने मुंडकं खाटकन. इथे आत्मघाता आधी चुकवले, भविष्यातही चुकवले बघा सर्वज्ञ, आहे की नाही. मग गजनायकाचं चिंतन स्मरण करताना अशा अनेक भाव असले पाहिजे. तुम्हाला त्याची गरजच आहे वाचायची आता. नाही तर मरून जा गाडी खाली कुठं तर पडून फाटकन फटफट येऊन. गदो नाईक, गदो भंडारे नावच काय त्यांचं, गदो नायकाचं काय नाव आहे, गदो भांडार. हे भांडार आहे अंतःकरणात त्यांच्या पूर्वप्रमादात ठेवलेलं, कणव ठेवलेलं आहे स्वामींकडे. तर अशा ह्या कणवा स्वामींकडे आहेत म्हणून स्वामी म्हणतात, अरे म्हणाले द्रव्य मागितले स्वामींनी. करोडो रुपये सोडून देणारे स्वामी आज द्रव्य मागतायत सारंग पंडित. त्यामुळे द्रव्य आणलंच का, देतो का, अरे द्रव्य आणलं असतं तर अनेक काय झालं असतं. म्हणजे परमार्गाची सेवा संतुष्टी प्रसन्नतेचं फलित आहे. द्या ना आम्हाला द्रव्य. इथं न मागताय म्हणाले की स्वामींना काय द्रव्याची गरज होती, आहे की नाही. स्वामींच्या ठाई निधान आहेत स्वामींच्या जवळ. हांडे आहेत द्रव्य रत्नांची. पुण्या देवतेला सांगितलं तर हांडावर आला असता ना, पण ते त्याच्या भावनेच आहे. ते भावहीनता मात्र आलेली आहे आता सर्व ठिकाणी, आहे की नाही. आणि भेट काळ मला लय आश्चर्य वाटते भेट काळ जो पाहतो तो सगळा भावहीनता असते. कोणी कोणाला दंडवत करत त्या लेवलला भाव का भेट काळ नाहीच ना. म्हणून भट्टबास म्हणाले भावहीन तो जा, असं निघून जातं बरं धर्म. आणि केवढा खोटा टोप करायचा, भेटकाळ. असल्या भानगडीत आयुष्यात पडू नका बरं कधी सुद्धा. थोडक्या शांततेने जगा. आता आपल्या तब्येतीन ट्रेस, मग अटॅक, मग बायपास सर्जरी, चाल भाऊ जाय बरं, झोप बरं, तू 12 वर्ष चल, असं होतं. लय आता काळ बदललाय. तुम्हाला कुठं बदलायचं तुम्हाला काळासारखं बदलू नका, देवासारखं बदला. मिळायचा भेट का. तर हे तिथे पुरुष आहेत गदो नाईक, अतिउत्तम कणवेचे आहेत. हीन कणवेच्यांना वेगळं दान असतं. मध्यम कणवा आणि कणवेच्या हजारो प्रकार चरित्रात पाहायला भेटतात. पतित प्रमादाच्या ठाई असलेल्या कणवा, मग त्या कणवेशी बोलावं लागेल तुम्हाला. आता हे उत्तम कणवेचे आहेत म्हणून म्हणाले वाचतील, सुटतील, स्वरूप प्रसन्न आहे. आता नाही दक्षिणाचं नको देऊ. स्वामी म्हणतात द्रव्य आणते तर वाचते. तर अशा प्रकारे गोसाव्याचा ठाई त्याने विशेष पूजा आरवणा जर झाली असती, त्याने मुख्य फळ झालं असतं तयाची स्त्री येते. तर सर्वज्ञ म्हणाले हे भविष्य सांगितलेलं आहे, ईश्वराने राखलेलं आहे, की मायाने अर्ध प्रतिबंध केलेला आहे. प्रतिबंध करायला काय लागतंय स्वामींना. रायाचा मनोधर्म फिरवायला किती क्षण लागणार आहे, पण करत नाही स्वामी. पण स्वामी करतात. कुणासाठी करतात, कुणासाठी करत नाही. ईश्वर सहाय्य वर्तलं म्हणजे काय असतंय, तुम्ही त्या लेवल नाही, तुमचं जिंदगी त्या लेवल नाही. हम सफर
तर त्या लेवलनं आहे. सृष्टीतला मनोधर्म प्रतिबंध करायचा आहे ना, त्याला किती क्षण लागणार आहे. इथे जे हॅकर्स आहेत ना, एका सेकंदामध्ये तुमचा मोबाईल हॅक करतात, ते पैसे काढून घेतात अकाउंटमधून. हॅकर्स आंतरराष्ट्रीय टोळी आहे तिथं वर नेटवर बसलेल्या लॅपटॉपवरती. ते बरोबर सगळं हॅक करतात. स्टेट बँकेचं सगळं हॅक करतात डाटा आणि अकाउंट काढून घेतात. सर्वज्ञांना प्रतिबंध करायला किती वेळ आहे? वेगवेगळ्या अर्थाने विचार करायच्यावर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं दिलेली आहेत. म्हणजे राजाचा मनोधर्म फिरवला कोणी? मायाने. तिथं आहेच, ओळखणी माया आहे, ती माया आहे. राखायला किती वेळ लागतोय अर्जव म्हणून. पण माया अशी काम नाही करत. स्वामींनी सांगावं लागतं प्रतिबंध. बघा स्मृतीस्थळात अनेक लिळ्या आहेत बघा. प्रतिबंध, सहाय्य, त्या लेवलचे आहेत. पण त्या लेवलचे ते आहेत, त्या लेवलचे स्वामी आहेत. आपली लेवलचा मनोधर्म प्रतिबंधायला आपल्या मागण्या तसल्याच आहेत ना, फुसक्या. तिथं काय स्वामींना कशाला इंटरेस्ट घ्यायचं काहीच काम नाही. कनेक्टिव्हिटी चेंज झाली, आता सगळं बदललं. बर, तर आता किती वाजले? दुसरा एक फोन ठेवायचा ना माझ्याजवळ, मला टाइम पाहता येतो. बरं, थांबून तसे त्या लेवलचे आहे. दंड